शेतकऱ्याचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला दिसतोय। शेतकऱ्याच्या निगडीच्या काही गोष्टी असतील, विजेचा प्रश्न, डीपीचा प्रश्न। आज आपण पाहतोय की सुरुवातीला पाऊस अतिशय चांगला झाला, असं वाटत होतं पिकं फार जोमाने येतील, शेतकऱ्यांना भरघोस पैसे मिळतील त्या माध्यमातून, परंतु पावसाची सातत्याने रिपरिप पाहतोय आपण, तर अशी भीती वाटते की पिकं धोक्यात येतात का काय, हा एक प्रश्न शेतकऱ्यांकडून मांडला जातोय। दुसरा सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे जर पिकं धोक्यात गेली तर विम्याचा जो प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी बऱ्याचशा लोकांनी विमा काढलेला आहे, पण तो विमा काय वेळेवर मिळत नाही, काही लोकांना मिळतो काही लोकांना मिळत नाही, हा दुसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न आरोग्याच्या संदर्भामध्ये काही लोकांनी उपस्थित केला की आम्ही ज्यावेळेस एखाद्या दवाखान्यामध्ये जातो तर त्या ठिकाणचा जो कोणी वैद्यकीय अधिकारी आहे तो व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही किंवा ॲडमिट करून घेत नाही। चौथा प्रश्न युवकाचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे या ठिकाणी की युवक वर्ग सुशिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत, ITI झालेले आहेत, तर त्यांची खंत अशी आहे की आम्हाला पुणे मुंबई या ठिकाणी जावं लागतं आणि जर एखादा उद्योगधंदा या ठिकाणी जर आपण आणला तर रोजगाराचा प्रश्न सुटेल इथला। पाचवा प्रश्न मला या ठिकाणी असा जाणवला आणि मी त्याच्यावर आता सध्या अभ्यास करतोय की या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्याकडं सहज उपलब्ध होणारं फळ आहे आणि या ठिकाणी पूर्वी एक सीताफळावर प्रक्रिया करणारा उद्योग चालू होणार होता, परंतु का कोण जाणे तो झाला नाही। तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच रोजगार देणं किंवा सगळ्यांनी रोजगार निर्माण करणं शक्य नाही, पण एखादा उद्योगधंदा जर शेतीवर आधारित प्रोसेसिंग ज्याला प्रक्रिया म्हणतो तो जर आपल्याला करता आला तर ते युवकांना, महिलांना, बऱ्याचशा लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि या ठिकाणी तो प्रश्न सुटेल। म्हणून मी असा विचार करतोय की हे तर काही मोजके प्रश्न झाले, परंतु युवकांचे आहेत, युवतींचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, पीक विम्याचा विषय आहे, विद्युत विभागाचा विषय आहे, दवाखान्याचा विषय असे असंख्य प्रश्न आहेत की ती यादीच संपू शकत नाही। तर त्याची कशी सोडवणूक करता येईल याच्यावर पुढच्या काळामध्ये मी लक्ष ठेवणार आहे। छोटे छोटे जे प्रश्न आहेत माझ्याच्यानी जे सुटतील ते मी त्या ठिकाणी लगेच सोडवण्याचा प्रयत्न करेन, परंतु प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेमधले जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी आपल्याला त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी एक बैठक लावून ते प्रश्न सोडवायचा आपण प्रयत्न करू।